यशया अध्याय 17। दिमिश्काविषयीची देववाणी। पहा, दिमिश्क हे नगर या नावाला मुकले आहे, ते मोडतोडीचा ढीग बनले आहे। अरोएराची नगरे लोक सोडून गेले आहेत, ती गुरांच्या कळपांची ठिकाणे झाली आहेत। ते तेथे बसतात, त्यास भेडाविणारा कोणी नाही। एफ्राईमाची तटबंदी, दिमिश्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील। इस्रायलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। त्या समयी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्टदेह रोड होईल। कापणी करणारा उभ्या पिकाची कवळी धरून आपल्या हाताने कणसे कापितो तसे होईल। रेफाईम खोऱ्यात कोणी कणसे टिपितो तसे होईल। तरी जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात। वरच्या फांदीवर 2-3 व त्याच्या अगदी बाहेर पसरलेल्या बहुफल शाखांवर 4-5 राहतात, तसा त्यांचा शेष राहील, असे परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो। त्या समयी मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहील, त्याचे डोळे इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे लागतील। आपल्या हातांनी बनविलेल्या वेद्यांकडे तो पाहणार नाही, आपल्या बोटांनी घडिलेल्या अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती याकडे तो पाहणार नाही। त्या समयी इस्रायलाच्या भीतीस्तव सोडून दिलेल्या व उद्ध्वस्त झालेल्या वनातील आणि डोंगराच्या माथ्यावरील स्थलांप्रमाणे त्याची तटबंदीची नगरे होतील, ती उजाड होतील। कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाही। म्हणून तू मनोरम झाडांची लागवड केली व परदेशीय द्राक्षलतेची कलमे लाविली। ती तू लाविली, त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातले व लाविलेले बी दुसऱ्या दिवशी सकाळी फुलावे असे केले। पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुस्सह क्लेशाच्या दिवशी केराचा ढीग होईल। अरे रे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करीतात। केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करीतात। राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करीतात, परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल। डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वाऱ्यापुढे उडून जातात, तशी ती नष्ट होईल। संध्याकाळी पाहाल तर थरकाप, पहाट झाली नाही तो तिचा फडशा। जे आम्हास लुटितात त्यांच्या वाट्याला हे आहे, जे आमचा अपहार करीतात त्यांच्या हिश्श्याला हे आहे।